हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी कोकणात जे काही प्रॉडक्ट बनवते त्याचे व्हिडिओ करतच असते आणि वेगवेगळी कामं जी काही आम्ही इथे करतो त्याचे. तर त्यातलंच आज एक काम चालू आहे, ते म्हणजे सुखं खोबरं, नारळ एक ठेवलेले गुडगुडे, त्यातलं सुखं खोबरं बाजूला करणं. आता गुडगुडे नारळ का म्हणतो आम्ही त्याला, तर ते बघू एक वाजता इथे ठेवलेले आहेत नारळ दाखवते. हा नारळ आहे, हा पूर्ण सुखला आहे आतून आणि हा वाजवला की आतमध्ये असं वाजतंय काहीतरी. तर ते खोबरं सुटलंय, पूर्ण पाणी आटून ती वाटी पूर्ण सुटली आहे त्या करवंटीतून. तर त्याला इथे गुडगुडे नारळ म्हणजे सुखा नारळ, ज्याच्यामध्ये आतमध्ये सुखं खोबरं तयार झालं असं, त्याला गुडगुडे नारळ असं म्हटलं जातं. तर ते फोडण्याचं काम चालू आहे आज. इथे प्रीतम फरशीने नारळ फोडते आणि मग तिकडे दोघी तिघी जणी म्हणून त्यातलं चांगलं आणि खराब खोबरं बाजूला काढतायत. आणि जे चांगलं आहे एकदम सुख्या वाट्या झाल्यात त्या थोड्याशा घरात ठेवण्यासाठी वाळवून, आणि बाकीचं सगळं खोबरं बारीक करणार तेल काढण्यासाठी. तर दाखवते काय काय चाललंय. कृष्णे असे नारळ फोडते. एका घावात 2 तुकडे, पण तो खराब आहे आतून नारळ. असं खराब जर मिळतात ते फेकून देणार, जे आतमध्ये चांगले आहेत ते घेणार. दोन्ही खराब मिळाले. हे आहे आतमध्ये खोबरं तयार. हे त्यात ती बाजूला काढते तिथे, आणि ज्या अख्ख्या वाट्या येतात पूर्ण ते तोडून, ती अनिता काकू तिथे अख्ख्या वाट्या येतात जेव्हा गोळा काढला बाहेर, ते खोबरं आहे ते आम्ही घरात साठी ठेवणार. घरात वापरायला लागतं ते वाळवून वाट्या. आणि बाकीचं जे आहे, हा बघा, हा पूर्ण गुडगुडा आहे, अख्खी वाटी आली बाहेर. हा खरा गुडगुडा नारळ आहे. बाकीचं जे आहे तिथे गोळे गोळे असे बाजूला काढते, ते 2 भाग करून वाळवणार, आणि बाकीचं त्यातलं चांगलं आणि खराब. आता ते त्यांना आता इतकी वर्ष त्या करतायत, त्याच्यामुळे त्यांना ते बघून समजतं चांगलं कुठलं आहे आणि थोडा वास येणारं कुठलं आहे. तर ते तसं त्या बाजूला करून इथे मंदा काकू चिरतीये. हे असे तुकडे तुकडे करून आम्ही ते वाळत घालणार उन्हात, आणि पूर्ण तुकडा पडण्या एवढे वाळले की ते तेल काढायला जाणार. ह्याच्यात सुद्धा ज्याला किंचित थोडासा वास येतो, तिथे पत्र्यात ठेवलेले आहेत वेगळे, आणि हे सगळे चांगलेवाले आहेत. ते वेगळं वेगळं काढून त्याचं तेल सुद्धा वेगळं वेगळं काढणार. काढायचं कारण असं की जे खोबरं एकदम चांगलं आहे छान, त्याचं तेल आम्ही वेगळं काढून घेऊन ते गरे तळण्यासाठी वापरतो, घरचं तेल. आणि मग ते घरचं तेल संपल्यानंतर विकतचे डबे आणून त्याच्यात गरे तळतो. आणि ज्या खोबऱ्याला थोडासा वास येतोय, जे खूप खराब आहे ते फेकून देतोय, ज्याला थोडासा वेगळा वास येतोय त्याचं वेगळं तेल काढून ते कशासाठी वापरतो, तर एवढ्या भरपूर साऱ्या विळ्या आणि ते गरे तळतानाचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यात जे मोठं पातं आहे ज्याच्याने आम्ही फणसाचे 2 भाग करतो, त्या पात्याला लावण्यासाठी आणि ह्या सगळ्या विळ्यांना लावण्यासाठी तेल लागतं. चीक लागतो फणसाचा प्रचंड. तर त्यासाठी ते, ज्याला थोडासा किंचित वेगळा वास येतोय, खूप खराब नाही, किंचित अगदी वेगळा वास येतोय, ते तेल आम्ही त्यासाठी ठेवतो, पात्यांना लावण्यासाठी. आणि त्यातूनही अगदीच तेल काढून झाल्यानंतर त्याला वास यायला लागलाय, खूप खराब झालंय असं वाटतंय, तर ते आग पेटवायला चुलीत थोडं थोडं घालून संपवून टाकतो. आणि अगदीच जे खराब आहेत म्हणजे पूर्ण आतून काळा काळा झालाय ते फेकून देतो. आणि मग ह्या राहिलेल्या करवंट्या आणि सोडणं, हे आता त्यातला गुडगुडा नारळ काढल्यामुळे ना, ह्या अशा करवंटी सकट सोडण बाजूला येतं. हे तर हे जळवण म्हणून आता ते गरे तळणीला विस्तव पेटवावा लागतो, झटकन पेटत नाही, त्यासाठी ही सोडणं, ह्या करवंट्या तिथे गरे तळणीला, आणि बाकीचं आंघोळीचं पाणी तापवायला, असा हा सगळा उपयोग ह्या नारळाचा, त्याचं खोबरं आणि करवंट्या आणि सोडणांचा. आणि हे तेल एकदम पाण्यासारखं ट्रान्सपरंट, इतकं स्वच्छ असतं. मी गेल्या वर्षीचं तेलाची 1 लिटरची काचेची बाटली भरून ठेवली होती घरात, तर ते अजूनही खूप छान आहे. त्याला जराही वास, खवट वास येतो ना तेलाला, तो त्याला अजिबात येत नाही आहे. ते आम्ही नुसतं जरी खाल्लत ना चमच्यात घेऊन, तरी ते गोडूच लागतं, असं त्याला गोड चव असते थोडीशी. तर तसं ते खायलाही वापरतो. डोक्याला घालायला तेल, आपण जास्वंदीचं तेल करते मी, नंतर कढीपत्त्याचं तेल करते घरी वापरण्यासाठी. ॲलोवेरा घालून, म्हणजे कुवारकांड म्हणतात त्याला इथे ॲलोवेराला, ते घालून तेल, तर त्यासाठीही ते घरच्या खोबऱ्याचं तेल वापरते. आणि ते वर्षभर छान राहतं. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट, की ते काय आम्ही उकळवून वगैरे ठेवत नाही. जसं ते घाण्यावरनं काढून येतं तसंच्या तसं आम्ही ते ठेवून देतो. कॅनमध्ये असतं. जास्त जे असतं घाऊक ते सगळं गरे तळणीला वापरलं जातं, आणि साधारण 1-2 लिटर फक्त
बाजूला ठेवतो घरात वापरासाठी. कधी कधी काही रेसिपीजमध्ये खोबऱ्याचं तेल वापरलं जातं. आमच्याकडे माझ्या सासूबाई एक ह्याची भाजी करतात, मुळ्याची भाजी करतात, मुळ्याच्या पाल्याची. त्याच्यासाठी त्या खोबरेल तेल वापरतात. तर ते घरचं. किंवा इथे एक घशी नावाचा पदार्थ केला जातो, तो जेव्हा बनेल तेव्हा त्याचा व्हिडिओ मी नक्की करेन. त्यामध्ये स्पेशली खोबरेल तेलच वापरलं जातं. साऊथचाच प्रकार आहे तो एक, त्याच्यामुळे त्याच्यात खोबरेल तेलच वापरलं जातं. त्यासाठी सुद्धा पूर्णपणे घरचं काढलेलंच खोबरेल तेल आम्ही वापरतो. तर असं आहे आजचं काम आहे. आणि त्याची ही प्रोसेस दाखवली मी तुम्हाला पूर्ण. तेल काढून आलं की तेही नक्की दाखवेन, किती स्वच्छ असतं पाण्यासारखं ट्रान्सपरंट. नक्की तोही व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला. बाकीचे तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असता. आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.